सज्ज झालाय. चला बॅटर लगेच जायचं आहे. के स्टार टीम विनंती करतोय जास्त वेळ आपण घेऊ नका. लगेचच आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. महत्त्वपूर्ण मुकाबला आपल्या भेटीला येतोय. खूप चांगली स्पर्धा देखील आपण अनुभवतोय. कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी आणि बोत्रेवाडी म्हटलं तर पाटण तालुक्याचा पहिला बायकरमॅन ज्याने मात्र अप्रतिम पीटीपीएल मध्ये दमदार खेळ दाखवला. एक बहारदार खेळ आणि एक नवा विक्रम उदयास आला. अर्थात प्रशांत बोत्रे यांचं खऱ्या अर्थाने आज आयोजन आपण पाहतोय. या आयोजनासाठी मात्र त्यांनी घेतलेली मेहनत आपण पाहतोय आणि खूप चांगली स्पर्धा आज आपल्या समोर उभी केली आहे. आणि मैदानाचा विचार केला तर अण्णासाहेब पाटील स्मृती मैदान घनसोली या मैदानावरती खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज खेळवली जाते. ओम साई एमटीचे लाईव्ह यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण केलं गेत आहे. लाईव्ह प्रक्षेपण आमचे लाईव्ह जे सर्व प्रेक्षक आहेत ते देखील या स्पर्धेचा भरभरून आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल अंपायर्स आज स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये अक्षय सर आमच्यासोबत जोडलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूया. हार्दिक सर्वांचं सहर्ष शुभ स्वागत करूया. चला पंच जास्त वेळ न घेता आपण मॅच कडे वळतोय. बॅटिंग टीम प्लीज के स्टार कळंद्रेवाडी टीम आपल्याला विनंती आहे आपले फलंदाज लगेचच मैदानामध्ये या. सलामीवीर जोडी यस अजय आणि रोहन सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी 4 षटकांची लढत आमने सामने बामनवाडी विपक्ष कळंद्रेवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यानचा मुकाबला अगदी दुपारच्या सत्राला लगेच सुरुवात झाली. अगदी उन्हाळ्याच्या तडाख्यामध्येची ही मोठी लढत आपल्या समोर येते आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला गेले तर पहिलं षटक पिवनचं षटक हाताळण्यासाठी महत्त्वपूर्ण षटक विजय आलेत. नावात विजय आहे. आज संघासाठी पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवून तर दिलाय. तर या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ राहील हे देखील तितकंच पाहणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं तुम्ही आतापर्यंत काय केलं हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही सध्याच्या स्तब्ध स्थितीला काय करताय हे महत्त्वाचं आहे. जाऊयात सर्वांना घेऊन जातो या मॅचच्या दिशेने. आमने सामने के स्टार कळंद्रेवाडी विपक्ष प्रवीण स्फूर्ती बामनवाडी. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. सलामीवीर जोडी येते. स्ट्रायकिंग एंड वरती रोहन, नॉन स्ट्रायकिंग एंड अजय. विजय निघालेत. पहिला बॉल P1चं षटक. पहिलाच बॉल अगदी बॅकफुटवरती जाऊन पंच करायचा होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली झाली आहे. डॉट डिलिव्हरी आली आहे. अगदी आत्मविश्वास देणारा चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या टीमच्या बाजूने मात्र पाहायला मिळाला आहे. विजय यांच्या माध्यमातून सुरुवात डॉटने आली आहे. आता अजयला देखील रोहनला देखील चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. हो पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न राहिला आहे. पहिल्या बॉलवरती हलक्या हाताने खेळायचा होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आला आणि यावेळी पहा अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. डॉट डिलिव्हरी आली आहे. चांगली गोलंदाजी विजय यांच्या माध्यमातून. हो यावेळी पहा अगदी बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. रोहन कुठेतरी मोठे फटके खेळण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहेत कारण विजय यांची अगदी बॉल वळवण्याची जी क्षमता आहे ऑफ कटर लेग कटर लाजवाब. चला चेंडू द्या आयोजक. P1चं षटक का माझ्यावरती जबाबदारी दिली आहे असं ज्वलंत जिवंत उदाहरण मैदानामध्ये आपण पाहतोय. विजय नावात विजय आहे. एक विजयात्मक खेळ आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला करावा लागेल. आयोजक विनंती करतोय. हॅलो 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 येस आयोजक टीम जे चेंडू पाठीमागच्या दिशेने जातात आपण देखील थोडंसं ते बॉल जमा करा. मुळात मॅचच्या दिशेने विजय आहे. चांगली गोलंदाजी राहते आतापर्यंत. अगदी बॅटरला हलू दिलं नाहीये. एक धारदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अगदी ओव्हर द विकेट करून करतायत गोलंदाजी. यावेळी आदळलेला बॉल होता. चांगला चेंडू. बॅटरचं अगदी बॅटला कनेक्शन चांगलं होत नाहीये. एकच धाव. कोणती धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी जखडून ठेवलंय. पकड निर्माण केली आहे या मॅच मध्ये. अगदी फक्त एका आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. जबरदस्त. यावेळी पहा अगदी क्षेत्ररक्षक मिड ऑफ वरती तैनात होते. विकेट जो होईल पतन. पहिला धक्का मोठा मासा 440 वोल्टचा धक्का दिला जातोय के स्टार कळंद्रेवाडी टीमला. पहिला धक्का. रोहन सलामीवीर जोडीला मात्र फोडण्याचं काम केलंय गोलंदाज विजयने.
5व्याच बॉलवरती अगदी मोठा मासा गळ्याला लागतोय. जाळं भिनलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये मात्र शिकार ठरलाय रोहन नावाचा हा खेळाडू. विकेटचं होईल पतन. नवीन बॅटर राहुल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये रोहनची जागा घेण्यासाठी. आता राहुलला जबाबदारीचा खेळ करावा लागेल. महत्वपूर्ण विकेट माघारी चालली आहे. अगदी आमचे अजय देखील मैदानामध्ये आहे, त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. येस नवीन बॅटर येत आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. फक्त 1 धाव खर्च केली आहे. क्या बात आहे, जबरदस्त. P1च्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली आहे. 5 चेंडू हात आलेत. एक महत्वपूर्ण आणि एक जबरदस्त षटक मानावं लागेल. आता हा बॉल जर महत्वपूर्ण हातात आहे तर मात्र एक एक्सलेंट गोलंदाजीचा परफॉर्मन्स होऊ शकतोय. हो हो यावेळी पाठीमागे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल. यस डिक्लेअर झोन आहे पण दर्शवत आहेत 1च धाव मिळेल. पहिलं षटक समाप्त होत आहे. फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. P1च्या षटकामध्ये 2 धावा. विजय यांची एक विजयात्मक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. एक्सलेंट गोलंदाजीचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. गुलमोहर चषक बोत्रेवाडी आयोजित ही स्पर्धा आपण अनुभवतोय. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. खूप चांगली स्पर्धा आणि तितकं चांगलं आयोजन कमी वेळामध्ये केलंय. आतापर्यंत आम्हाला कळवलं गेलं. अगदी आज प्रशांत दादा देखील नाहीये आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील खूप चांगलं आयोजन. जाऊयात गोलंदाज आहेत राजू. पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये ताकद कमी आहे. मनोजला कॉल दिला कॅचचा. विकेट होईल पतन. फलंदाज बाद अजय यावेळी मात्र माघारी परतावत असताना पाहायला मिळतील. खूप चांगला कॅच ऑन साइडला. मनोज बॉल खाली आले. अगदी प्रॉपर कॅच. एलिव्हेशन अगदी जास्त पाहायला मिळालं नव्हतं बॉलचं आणि कॅच पकडला गेला. विकेटचं झालंय पतन. न्यू बॅटर चला लगेचच या. अजय यांची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय दाखल होत आहेत. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये विजय गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आता अगेन्स्ट टीम अपोजिट टीम पाहायला गेले तर विजय येत आहेत. आता विजय यांना देखील विजयात्मक खेळ करावा लागेल. अगदी पाहायला गेले तर 2 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आज बामनवाडी संघ मात्र वेगळ्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. चला प्लीज स्पीडअप घ्या. चला पंच आपण देखील नोंद घ्या. थोडस सहकार्य करा. प्लेयर्स लोक आपल्याला सुद्धा विनंती करतोय प्लीज खेळाडू आपण सहकार्य करा. स्पर्धा आपली आहे. यस बॅटर्स तयार होत आहेत. विजय आलेत. गोलंदाज निघालेत. राजू आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी डॉट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता. बॅटचं बॉलचं कनेक्शन नाहीये. अगदी आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. राजू यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळी पहा पुढे सरसावत असताना स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक प्रदीप. चुकी नाहीये. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. परतीचा इशारा. चले जाओ टाटा बाय बाय. खेळ खतम. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. न्यू बॅटर संदेश. अगदी सातत्याने परतीचे इशारे दिले जात आहेत. 1 येतोय 1 जातोय. तू चल मे आया अशा प्रकारचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळी पहा अगदी पंच करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. बॉल अगदी घोषाकी क्षेत्राच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक होत आहे तिथे फील्ड थोडस फंबल होत आहेत. दरम्यान 1 धाव रनिंगच्या स्वरूपात ऍड होईल. पंच यस घोषांकी क्षेत्र आहे. डिक्लेअर झोन. 1 धाव मिळतीये. राजू पुन्हा एकदा तयार होत आहेत. राऊंड विकेट करून राईट आर्म पुढे सरसावत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी बॉलरच्या अगदी तडाखा दिला जातो या बॉल वरती. चेंडूला पाठवलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार. मिळतील धावा 6. येतोय फलंदाज संदेशच्या बॅटमधून षटकार.
संयम ठेवला होता. पहिल्या बॉलवरती घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवरती अगदी तडाखा उडवलाय गोलंदाजावरती. यावेळी लोअर फुलटॉस बॉल मिडॉनवरती क्षेत्र आहे, चांगलं क्षेत्र आहे, फेकी अगदी प्रॉपर. आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. एक तेरी तो एक मेरी. विकेटचा पतन सातत्याने के स्टार कळंत्रेवाडी अगदी धोक्याच्या घंट्यामध्ये पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. धावसंख्या पाहायला गेले तर 9 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा. काय गोलंदाजी राहिली आहे. अक्षरशः कौतुक करावं लागेल विजय यांचं. पहिलं जे षटक हातात आलं अप्रतिम अविश्वसनीय षटक. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या आणि तदनंतर राजू यांना देखील आत्मविश्वास वाढला असेल की पहिलं षटक जबरदस्त हाताळले. त्यांच्या पावलावरती राजू यांनी पाऊल ठेवलं आणि चांगली गोलंदाजी. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिल्या संघासाठी सांग एक तिसरं अधिक आलेत गोलंदाजीसाठी. अधिक आहे. अधिक धावा खर्च करून चालणार नाहीये. गोलंदाज निघालेत. हो यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. मिडॉनच्या डोक्यावरून खेळा टीप मध्ये प्रोटेक्शन चांगलं दिलंय. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. रनआउटची संधी थांबवलं गेलंय. कॉलिंग चांगलं राहिलंय. अगदी दोन्ही खेळाडूंमध्ये कम्युनिकेशन खूप चांगलं पाहायला मिळालं. थांबवलं गेलं. एकच धाव मिळतीये. या एका धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 10 या आकड्यावरती अधिक. यावेळी पहा पाटील नाही तर चेंडू होता. चांगला बॉल. अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. येस लेग बायच्या स्वरूपात पंच दर्शवत आहेत. अगदी सातत्याने आमचे ऑफिशियल अंपायर्स अगदी प्रत्येक बॉलवरती अचूक निर्णय वेट करतायत. रिझल्ट प्रॉपर देत आहेत. कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता देखील घेतली जाते. आज राजू नाकवार सर देखील आहेत या स्पर्धेमध्ये. त्यांची देखील पंचांची भूमिका. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. फायरिंग करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतो बाई. चांगली गोलंदाजी. अगदी आज होळी आहे. अगदी आज रंगतदार गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. अधिक जबरदस्त वळवलेला बॉल होता. आक्रमण करता आलेलं नाहीये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. यावेळी सूर्यकिरण डोळ्यावरती आले. क्षेत्ररक्षक चुकी होतीये. रनआउटची देखील संधी होती. यावेळी फेकी खराब आहे. आणखीन एक एक्स्ट्राज मध्ये आता धाव ऍड होईल. चुकी होतीये. पुन्हा एकदा चुकी. यस चौथी धाव घेत असताना फलंदाज बाद. या बॉलवरती 3 धावा मिळतील. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. किरण बॅक टू दी डग आउट. न्यू बॅटर येत आहेत विशाल मैदानामध्ये. अगदी आतापर्यंत पाहायला गेला तर तब्बल के स्टार कळंत्रेवाडी संघाच्या अगदी 4 विकेट्स 5 विकेट्स आतापर्यंत गमावलेल्या आहेत. 5 मोठे हादरे के स्टार कळंत्रेवाडी संघ. आज बामणवाडी संघ खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. गोलंदाजी असेल फलंदाजी पहिली मॅच दमदार 1 साइड मॅच आणि या मॅच मध्ये देखील जबरदस्त. अगदी कौतुक करावं लागेल अधिक यांचं. हो यावेळी पहा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतायत अधिक. मोठे फटके जर येत नाहीयेत. आक्रमण करावं लागेल. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. यावेळी फटका चांगला आहे. ऑन साइडला मनोज आहेत. कोणतीही चुकी करणार नाहीयेत. चांगले क्षेत्ररक्षण फेकी अगदी बरोबर. एकच धाव मिळतीये. जबरदस्त फील्ड प्लेसमेंट देखील दर्जेदार आज बामणवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. यस पहिल्या इनिंग मधील अंतिम बॉल. 3 षटकांची मॅच आहे ही जी दोन्ही संघ एक मॅच विन आहे डेफिनेटली. यावेळी पहा बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. अगदी खेळून काढलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक येत आहेत. दरम्यान तिथे क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप होता आणि क्रिकेटमध्ये बॅकअप फार महत्वाचा आहे. आणि एक्स्ट्राज मध्ये ऍड घेत असताना विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. 2 धावा मिळतील या बॉलवरती. विकेट देखील रनआउटच्या स्वरूपात आणि ते मात्र पहिल्या इनिंगचा खेळ होईल समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 3 षटकांच्या अखेरीस. म्हणजे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 18 आणि 19 धावांचं लक्ष या मॅच मध्ये दिले गेलंय. प्लीज के स्टार कळंत्रेवाडी टीम आपल्याला विनंती करतोय. आपण जास्त वेळ घेतला होता बॅटिंग करत असताना. प्लीज आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेचच या. आणि प्रवीण स्फूर्ती बामणवाडी टीम विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर येऊन लगेच आपले फलंदाज पाठवायचे आहेत. जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
येस, नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे देखील आपण वळणार आहोत, जिथे नेक्स्ट मॅच पाहायला गेलं तर ओके यस, जे ऑलरेडी आम्ही पाहायला गेले तर ओके यस, अगदी पुढील मॅच पाहायला गेलं तर सेमीफायनलची मॅच पहिल्या गटातून जर पाहायला गेलं तर ओमसाई गलमेवाडी टीम अगदी प्रवेश केला गेलाय सकाळच्या सत्रामध्ये. चांगला परफॉर्मन्स आणि या मॅच मध्ये जो संघ विजयी ठरेल तो मात्र ओमसाई गलमेवाडी या टीम सोबत मात्र लढत भिडताना पाहायला मिळेल. याचा महत्वपूर्ण मुकाबला आपल्या भेटीला येईल पुढील मॅच. चला जास्त वेळ न घेता प्लीज विनंती करतोय, बॅटर यायचा आहे बामणवाडी टीम. प्लीज महेश असतील, प्रदीप दादा, चला प्लीज कोऑपरेट करा. यस, के स्टार कलंदरी टीम प्लीज आपण वेट करू नका, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, डिस्कशन नको आहे. गुलमोहर क्रिकेट क्लब बोथरेवाडी आयोजित ही स्पर्धा आपण अनुभवतोय. अगदी पहिल्या इनिंग मध्ये 18 धावा बनवल्यात, 19 धावांचं लक्ष, 18 बॉल 19. एक साधं सोपं समीकरण पाहायला मिळत आहे. एक सोपी मॅच आहे, लवकर संपवावी लागेल का? आता येणारे बॉल सांगून जातील. जर लवकर मॅच संपवली तर आयोजकांना प्रतिसाद मिळू शकतोय. जर मॅच हाय व्होल्टेज राहिली तर गोलंदाजीची टीमची जमेची बाजू एफर्ट्स टाकावे लागतील. पूर्णपणे 100% तुम्हाला या मैदानामध्ये झोकून द्यावं लागेल. 18-19 समीकरण आहे. म्हणजे आम्हाला चढ उतार करायची गरज नाही. 18 बॉल 19 समीकरण. सलामीवीर जोडी प्लीज थोडस फास्ट या. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बामणवाडी टीमच्या बॅटर येत आहेत. सलामीवीर जोडी महेश आणि आकाश सलामीवीर जोडी पाहायला मिळते. 18 बॉल बनवायचे आहेत, 19 धावा. एक सोपी मॅच आहे, परंतु सोपी मॅचेस अवघड होताना पाहायला मिळते. जे दिसतं तसं नसतं असं म्हटलं जातं. तर 18 बॉल आहेत आणि 19 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आकाश येत आहे स्ट्रायकिंग एंड वरती. बॅटर संघाचा पाठीचा कणा. सातत्याने आकाशला आम्ही देखील ओळखतो. आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला गेलं तर महेश सज्ज होत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती विजय. आता विजयात्मक गोलंदाजी. पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिलं षटक विजय आले होते आणि या इनिंग मध्ये देखील सेकंड इनिंग मध्ये विजय आलेत. पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. वरुयात मॅचच्या दिशेने. लेट्स प्ले. विजय निघालेत. 18 बॉल 19 समीकरण. P1चं षटक. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंड आकाश. पहिलाच बॉल अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय. बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. चांगला बॉल डॉट डिलिव्हरी येते आणि ही गोलंदाजी तुम्हाला या मॅच मध्ये सातत्याने करावी लागेल. या मॅच मध्ये वाचून खेळावं लागेल. आता पूर्णपणे जकडून ठेवावं लागेल. पकड निर्माण करावी लागेल. बॅटिंग मध्ये एफर्ट्स मिळालेले नाहीयेत. आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. विजय निघालेत उर्ध विकेट करून. यावेळी पहा अगदी बॅकफूट वरती जाऊन पंच केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॉल चालला निघून. 4 धावांसाठी मिळतील या 4 धावा. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉल वरती अगदी गोलंदाजाचं भव्य स्वागत केलं 4 धावेंनी. चौकाराने मात्र सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय. डॉट नंतर चौकार आलाय. 2 बॉल 4 धावा लगवल्याचा धावफलकावरती. अगदी धावफलक कमी आहे. धावांचं लक्ष कुठेतरी छोटं आहे. लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न राहील बामणवाडी टीमच्या माध्यमातून. प्लीज स्पीडअप घ्या. आयोजकांचा कॉल सातत्याने येतोय. पंच ओहो हो, यावेळी फटका दमदार आहे. फटक्यामध्ये अगदी ताकद आहे. बॉल निघून जातोय. 1 बाउन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. येतोय गुलमोहर चषक. चौकार. 4 रन्स. ही बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. आज आयोजकांचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला हा परफॉर्मन्स दाखवावा लागेल. आक्रमण करतायत आकाश. अगदी 8 धावा वैयक्तिक म्हणजे संघाची धावसंख्या देखील 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेलेत. विजय यांच्यावरती मात्र विजयात्मक खेळ करत असताना आकाश.
यावेळी देखील लोवर फुल टॉस बॉल, फटका हवेमध्ये, ताकद नाहीये फटक्यामध्ये कारण आरके बॉलच्या खाली विकेटचं पतन. फलंदाज बाद, पहिला धक्का दिला जातोय. दोन मोठे फटके आल्यानंतर मात्र यावेळी चेंज ऑफ पेस, लोवर फुल टॉस बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला होता, निर्णय चुकला, परंतु फटक्यामध्ये देखील फलंदाजाच्या माध्यमातून चुकीचा खेळला गेला. तिथे मात्र विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का बसतोय. न्यू बॅटर येत आहेत मनोज. मनोज येत आहेत न्यू बॅटर. अगदी पाहायला गेले तर 18 धावा, 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा लगावल्या गेल्यात. उर्वरित 11 धावांची गरज आहे. मनोज ऑन स्ट्राइक. क्या बात आहे. आल्या मात्र आक्रमण केलं गेलंय, परंतु आरके चुकी होतीये. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. येतोय चौकार. छोटीशी चुकी. अगदी पाहायला गेलं तर ऑलरेडी धावा कमी आहेत, म्हणजे दुष्काळात 13वा महिना. चौकार आलाय. 4 धाब्यांनी पाहायला गेले तर 12 या आकड्यावरती धावफलक. स्ट्रायकिंग इन मनोज. मॅच लवकर संपवण्याचा इरादा आहे, स्पष्ट करतायत. हो, यावेळी खाली राहिलेला बॉल होता, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर देखील काटा बदलला होता बॉलने. बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आलाय. 12 धावा लगावल्या जात आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. एक षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा लगावल्या जात आहेत, म्हणजे येणारे बॉल आहेत 12 आणि बनवायचं आहेत 7 धावा. अगदी 7 धावा, 12 चेंडू, म्हणजे चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत, असं या मॅच मध्ये घडून दिसतंय. सोपी मॅच आहे, लवकर संपवावी लागेल. 12-7चं समीकरण. प्लीज स्पीडअप घ्या क्षेत्ररक्षण टीम. हो, यावेळी पहा स्ट्राइक मिळाली आणि तदनंतर मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता महेश यांचा. चांगला बॉल, डॉट डिलिव्हरी आली. व्हाईट बॉल आला. यस, पंचांचा इशारा आलाय. अगदी खराब बॉल येतोय. दिशा खराब. एक्स्ट्राज मध्ये ऍड होईल धाव. 13 या आकड्यावरती धाव फलक, म्हणजे 6 धावांची गरज, म्हणजे षटकार ठोकावा लागेल. मॅच फिनिश करावी लागेल लवकर. पाहूया आता महेश इरादे स्पष्ट करतील का. इरादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅटची लिडिंग एज. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल आणि या एका धावेने मात्र 1 ने धावसंख्या पुढे सरसावत असताना 14च्या घरामध्ये ती मॅच संपवण्याचा प्रयत्न करत आहेत महेश. कुठेतरी आक्रमण होत नाहीये. मॅच बॉल आलाय. पंच गोलंदाज निघालेत. पुन्हा एकदा अजय. बॅटर सज्ज आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. फटका यावेळी फसतोय. फलंदाज यावेळी बाद होत आहेत. विकेटचं पतन. फलंदाज बाद. महेश यावेळी आक्रमण करण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावून बसलेत. बॅक टू दी डग आउट. अगदी विश्रांतीसाठी पाठवलं जात आहे. नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. सोन्या. चला प्लीज थोडस फास्ट या. येणारे बॉल आहेत 10 आणि बनवायचे आहेत 5 धावा. मॅच अगदी जवळ येऊन पोहोचली आहे. आता हे संकट लगेचच दूर करावं लागेल. प्रदीप यांच्यामध्ये क्षमता आहे. अजय यांनी पकड निर्माण केली आहे. अगदी जखडून ठेवलंय. ते देखील संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. येणारे 10 बॉल बनवायचे आहेत 5 धावा. गोलंदाज निघालेत. आक्रमण केलंय. यावेळी फटका चांगला. मिड विकेट वरून अगदी जमिनी लगत बॉल येतोय. क्षेत्ररक्षक आहेत आरके. चुकी नाहीये. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. 1च धाव मिळेल. पहा अगदी एक धावेला महत्व दिलं जाते. बॅटिंग चांगली झाली असती तर केस्टार कळंद्रेवाडी संघ एक जमेची बाजू ठरला असता या मॅच मध्ये, परंतु धावसंख्येवरती देखील रोख ठेवला. बामणवाडी संघाची गोलंदाजी जबरदस्त राहिली आणि बॅटिंग करत असता अगदी सहजरित्या धावा बनवल्या जात आहेत. एकेरी दुहेरीने मात्र मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न राहतोय. यावेळी जास्त वेळ थांबून चालणार नाहीये. फटका हवेमध्ये केला. यावेळी देखील कॅच कॅरी करता आला नाहीये. चांगला प्रयत्न. 1 धाव कंप्लीट.
दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. पहा अगदी दुसरी धाव देखील यशस्वीरित्या प्राप्त केली गेली आहे. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने मात्र संघाचं धावसंख्या 17च्या घरामध्ये इक्वेशन बदललं गेले. आता जवळ मॅच येऊन पोहोचली आहे. उर्वरित 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायच्या आहेत फक्त 2 धावा. 8-2चं समीकरण. या षटकामध्ये मॅच फिनिश होईल का? अजय चांगली गोलंदाजी करतायत अचूक टप्प्यावरती. ओहो हो, यावेळी पहा अगदी यस कॉल देतोय ओमसाई गलमेवाडी. टीम कॅप्टन प्लीज विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या, जिथे आपण टॉस का बॉस मध्ये लगेच नेक्स्ट मॅचचा सेमी फायनलचा टॉस आपण घेणार आहोत. यस या मॅच मधून जो संघ मात्र विजयी ठरेल तो मात्र ओमसाई गलमेवाडी या टीम बद्दल सेमी फायनलची मॅच खेळताना पाहायला मिळेल. यस हा फटका देखील सांगून जातोय इथे विजयी संघ ठरला गेलाय प्रवीण स्मृती बामणवाडी. चला बामणवाडी टीम कॅप्टन प्लीज या टॉस साठी आणि ओमसाई गलमेवाडी टीम कॅप्टन. सेमी फायनल क्रमांक 1 ची लढत या गुलमोहर चषक मधील आपल्या भेटीला येईल. आमने सामने भिडताना पाहायला मिळतील, जिथे सकाळच्या सत्रामध्ये ओमसाई गलमेवाडी संघ पुढील पात्र फेरीसाठी पाहायला मिळाला आणि या मॅच मधून अगदी खूप चांगला प्रवास करत आता मात्र पोहोचलेत सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये प्रवीण स्मृती बामणवाडी टीम. या दोन्ही टीमच्या संघांचा मुकाबला आपल्या लगेचच भेटीला येईल. यस मॅन ऑफ द मॅच चा किताब जातोय या मॅच मध्ये. अप्रतिम गोलंदाजी ज्यांनी मात्र केली. पहिलं षटक हाताळत असताना फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली.